नमस्कार, मिनी व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज शेवग्याची शेंगाची आमटी बनवते। डायरेक्ट शेंगा मी फोडणीला टाकणार आहे, तर बघा तुम्ही सुद्धा। शेवग्याच्या शेंगा आपण डायरेक्ट फोडणी टाकणार आहोत। त्यासाठी मी एक गॅसवरती पाणी उकळून घेतले, जेवढं आमटीला लागणार आहे पाणी तेवढं मी पाणी उकळून घेतले आणि अशा वेळी उकळलेलं पाणीच वापरायचं। तर अशा कट करून घेतले, आता फोडणी टाकूया। वाटण्यासाठी शेंगदाण्याचं कूट, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि भरपूर कोथिंबीर घेतली। वाटण तयार करून घेतलंय। कढईमध्ये पुरेसे तेल घातले, हिंग, कढीपत्ता, जिरे याची फोडणी घालायची आणि त्यानंतर तिखट आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं घालायचं आहे। आणि आता इथं मी हे जे मिश्रण केलं आहे वाटून घेतलेलं तर ते घातले, तिखट घातले आणि आता यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून मी हे छान असं हलवून घेणार, थोडंसं तेल सुटेपर्यंत। आणि आता यामध्ये घातलेत शेवग्याच्या ज्या शेंगा कट केलेल्या, ते कट केलेल्या शेंगा घातल्यात, गरम पाणी घातले, फोडणी छान अशी चरचरीत बसलेली आहे। वरून साखर, मीठ आणि थोडीशी हळद आपल्या आवडीनुसार घालायचं आणि मी यामध्ये आमसूल घालते, जेणेकरून या आमटीला टेस्ट खूप छान येते। तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीनं अशा पद्धतीची आमटी करून बघा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।